या ठिकाणी एक संकल्प करणार आहोत. डिटर्मिनेशन, रिझोल्युशन. आपण संकल्प केलाच की नाही? 1 जानेवारीला, 31 डिसेंबरला खूप मोठा संकल्प केला आपण, आहे की नाही? तो संकल्प महत्वाचा नाहीये. तर आपल्याला जीवनाचा संकल्प आज करायचा मित्रांनो. शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे की त्यांनी हा विषय का निवडला. आणि विशेष म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये काम तर होतच आहे, पण नगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांनी हे काम का दिलं असावं, वाचनाला काम का दिलं असावं, की वाचन संकल्प महाराष्ट्राचा. आपण आता मागे वर्तमानातून बघितलं की पुणे वाचत आहे, शांतता. पुण्यातले अनेक मोठे मोठे लोक त्यांचे फोटो पेपर येतात आणि ते पुस्तक वाचतायत असं दाखवलेलं. मित्रांनो, एक इंग्रजीमध्ये फार सुंदर कोटेशन आहे. 1 पेन, 1 बुक, 1 टीचर, 1 स्टुडंट कॅन चेंज द वर्ल्ड. एक पुस्तक, एक पेन, एक शिक्षक, एक विद्यार्थी हे जग बदलू शकतो. आणि त्याची उदाहरणं पण मी तुम्हाला सांगणार आहे. मागे आता सगळ्यांनी सांगितलं वाचाल तर वाचाल. आपण काय वाचतो आहोत? माझ्याकडे काही तरुण मुलं येतात, सर मला आता वाचायला सुरुवात करायची, तुमच्याकडे श्रीमान योगी आहे का? कारण तेवढी जाड कादंबरी, तू अजून सुरुवात नाही. पहिल्या जेव्हा खुराक देत असं हळूहळू वाढावा लागतो. पण आपण डायरेक्ट उडी मारतो श्रीमान योगी. रणजित देसाईंचे पुस्तक आहे का? आपण काहीतरी ऐकलेलं असं बघतो, है की नाही? तर आपण आज चर्चा पण करणार आहोत. एक दिशा मिळणार आहे आपल्याला की काय वाचायचं, कसं वाचायचं, किती वाचायचं. काही पुस्तकं ही जशी आपण गोळी असते ना, कडू गोळी, ती आपण चावतो का? ती चघळतो का आपण? नाही, ती गिळतो. तशी काही पुस्तकं गिळायची असतात. लिमलेटची गोळी आपण गिळतो का? नाही. प्रवासातला निघालो ना नाशिकला वगैरे, मस्त ती मेंथॉलची गोळी येते, लिमलेटची गोळी येते, मस्त आपण तिचा आस्वाद घेतो, इकडे इकडे बघतो, खिडकीतून बाहेर बघतो, आणि ती गोळी जास्त वेळ पुरली पाहिजे असं वाटतं की नाही आपल्याला? तशी काही पुस्तकं असतात, ती चघळायची असतात, ती नेहमी सोबत ठेवायची असतात. आता बऱ्याच वेळा ओरड होते की मुलं वाचत नाही, तरी सगळ्यात खोटं आहे. मुलं वाचतात, पण त्यांच्या पुढे आपण चांगलं पुस्तक ठेवत नाही. मी बघितलंय ना की इतके मुलांना वाचण्याची आवड आहे, पण त्यांच्या आता काहीतरी चांगलं मिळायला पाहिजे. दुर्दैवाच्या आता चांगलं मिळत नाही. हल्ली काय होतं माहिती का? चित्रपट छोटा आणि जाहिरातच फार असते, आहे की नाही? त्या जाहिरात पाहून आपण कंटाळतो, म्हणून नको चित्रपट असं म्हणतो. म्हणून मूळ विषयाकडे आपण आलं पाहिजे की आपण वाचनाची, वाचन हा शब्द कशापासून बनलेला आहे बघा. वाचन हा शब्द वचन या शब्दापासून बनलेला आहे. आणि वचन म्हणजे काय? तर शपथ. शपथ मध्ये श आला. श म्हणजे 100% आणि पथ म्हणजे मार्ग. वाचन याचा अर्थ असा होतो की जो आपल्याला 100% मार्ग दाखवणार आहे. कशाचा? यशाचा मार्ग दाखवणार आहे. आणि म्हणून पुस्तकांना ज्यांनी ज्यांनी मित्र केलं, ती लोक जगामध्ये फार पुढे गेली. एक उदाहरण द्यायचं झालं तर जी आपण ज्यांना 2 लोकांना महात्मा म्हणतो आपण, एक महात्मा गांधी आणि दुसरे महात्मा फुले, यांचा जर विचार केला तर यांना ग्रंथ हेच गुरु भेटले. आणि नो वन टीच टू एनीवन, की कोणीच कोणाला शिकवत नाही, कोणाला स्वतःला शिकायचंय, स्वतःला बदलायचंय. ग्रंथासारखा मित्र नाही मित्रांनो. तुमच्या 100 दोस्तांपेक्षा एका पुस्तकाशी मैत्री करा, तो तुम्हाला, ते पुस्तक तुम्हाला आयुष्यात भरपूर काही देईल. म्हणून एक पुस्तक 100 मित्रांच्या बरोबरीने असतो. महात्मा फुले यांनी जेव्हा थॉमस पेनचं द राईट्स ऑफ मॅन नावाचं पुस्तक वाचलं, द राईट्स ऑफ मॅन, फुलेच्या डोक्यात प्रकाश पडला की मी काय करतोय. महात्मा फुले गरीब नव्हते बरं का. आपल्याला वाटतं की ते इंग्लंडच्या राणी आली, ते दरबारामध्ये गेले, त्यांनी घुंगड वगैरे घेतलं. महात्मा फुले फार श्रीमंत होते. त्यांनी पुण्यामध्ये काही फुलं बांधले, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. कॉन्ट्रॅक्ट, आपल्याकडे छोटे कॉन्ट्रॅक्ट किती हातामध्ये सोन्याचं गडवर घेऊन फिरता की नाही, काय रुबाब असतो. पण महात्मा फुले जेव्हा ते पुस्तक वाचलं, त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे मला काहीतरी करायचंय, मला केवळ माझा स्वार्थ साधायचा नाही. आणि ते समाज कार्याकडे वळाले. त्यांनी सावित्रीबाईंना चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणता की नाही, कुठलाही सामाजिक कार्य स्वतःपासून करायचे असते. आपण लोकांना सांगतो, हे रस्त्यावरती घाण पडले, हे ते उचल रे, स्वतः दगड उचलणार नाही. बघा रस्त्याने का दगड ठेवा बरं, 10 लोकांना आपण सांगू तू उचल, पण स्वतः उचलेल का? नाही. अरे काम करून घेणं, त्याचे स्वतः काम करा ना तुम्ही.
हम निकल पड़े थे अकेले मगर, हम निकल पड़े थे अकेले मगर, लोक आते गए कारवा बनता गया. गांधींसारखा फकीर माणूस त्यांनी विचार केला कोणी माझ्या मागे कोणी आहे. उचललीच तू मीठ मुठ बरं, उचललीच तू मीठ मुठ बरं, साम्राज्याचा खचला पाया. सुरुवात केली, आपण सुरुवातच करत नाही. लक्षात ठेवा, नेपोलियनला विचारलं गेलं जगज्जेता की सगळ्यात आवड गोष्ट काय आहे. तो म्हटला की घराचा उंबरठा ओलांडणं ही सगळ्यात आवड गोष्ट आहे. आपण तेच करत नाही. एकदा तुम्ही घराचा उंबरठा ओलांडून वाचनालयाची पायरी चढा. बघा वाचनालयाची पुस्तकं तुम्हाला कशी खुणवतात. आज सगळी पुस्तकं त्या बंद अलमारी के शीशों के पीछे, गुलजारांची कविता वाचून टाकणार तुम्हाला मी की पुस्तकं काय म्हणतायत. किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती. पण नाही, आम्हाला त्या मोबाईल इतकं वेळ लावलंय की बस. म्हणजे तुमच्या ब्रेन मध्ये डोपामाइन तयार होतो मिनिटा बरं का मुलींनो. मुली जास्त मोबाईल बघतात मुलांपेक्षा, म्हणजे तो अहवाल आहे. सगळ्यात जास्त स्क्रीन टाइम असेल तर मुलींचा असतो. घरात भरपूर वेळ आई म्हणते नाही बाई काम नको अभ्यास कर, आणि मुलगी स्क्रीन उघडते अभ्यास चालले ना मम्मी, चालली चॅटिंग. लक्षात ठेवा, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. यू कॅन मेक अँड ब्रेक युअर लाईफ. तुमच्या समोर एक तुमच्याच वयाची जास्त असेल ही महिला अधिकारी म्हणून या ठिकाणी आहे. आपण का नाही? अरे जेलसी वाटली पाहिजे ना. असं रक्त खवळतं का तुमचं? नाही. आपण टाळ्या वाजवतो कोणासाठी? दुसऱ्यासाठी. असं कधी वाटत नाही का माझ्यासाठी कोणी टाळ्या वाजवल्या पाहिजे? वाटलं पाहिजे ना. माझ्यासाठी कोणतरी टाळ्या वाजवायची खुन्नस आली पाहिजे तुमच्यामध्ये, तरच काहीतरी रक्त सळसळलं पाहिजे रे. आज आपल्याकडे काही स्वप्नच नाहीये. गेला तो काळ. हृदय शृंखला पायामध्ये सावरकर म्हणायचे की नाही. कुसुमाग्रजांनी कविता लिहिली आहे. श्वासांनोजा वायुसंगी ओलांडणी भिंत, सांगा त्या आईला माझ्या हृदयातील खंत. तो काळ वेगळा होता त्यागाचा, समर्पणाचा. आज समर्पण करताय, कशासाठी करताय काहीच कळत नाही. आभासी जगात तुम्ही जगतात. पुस्तक तुम्हाला सत्य काय आहे ते सांगेल. तुम्हाला व्हर्च्युअलिटीच काही कळत नाही. व्हॉट इज रिअल अँड व्हॉट इज व्हर्च्युअल. बेंटेक्स आहे का सोनं कळत नाही. ते चोर पण पुसतात बाजारामध्ये. यात्रा चालू आहे ना, ते बाई असं सांगते माझी बेंटेक्सची पोत मारून दिली. ते चोराला उल्लू बनवलं आपलं चोराला. कारण का ते बेंटेक्स चकाक जास्त ना, चकाकी जास्त आहे त्याला. पण जेव्हा अग्नीत टाका बरं, कोणाला चकाकी येणार आहे? सोन्याला. ते अजून उजळून निघणार आहे. तसं जी लोक मोठी झाली यांच्यामध्ये संघर्ष आले, यश आले, पण त्यांनी पुस्तक सोडलं नाही. महात्मा गांधी महात्मा फुकट झाले का? त्याचा इतिहास होता ना. तुम्ही जळगावला जर कधी गेलात, तिथं गांधी मेमोरियल आहे बरं का. गांधी स्मारक यांनी बांधलेले, जैन इरिगेशनने फार सुंदर केलेले गांधी स्मारक. त्या ठिकाणी गांधींचं गुणपत्रक आहे की त्यांना 25% गुण होते फक्त. किती? 45%. लक्षात ठेवा, सामान्य माणूस हा असामान्य बनवू शकतो, आणि जो सामान्य आहे ना तोच असामान्यतेकडे त्याची वाटचाल जोराने होते. लक्षात ठेवा. आपण असं नाही कोणत्या कुटुंबात जन्माला आलो, आपल्याला कुठे जायचं जास्त महत्वाचं, आणि ती वाट मला पुस्तकं दाखवते. गांधीजींनी एक साधं पुस्तक वाचलं, अन टू द लास्ट मॅन. त्याने त्याला सर्वोदय असं नाव दिलं. गांधीजींचा सर्वोदय बघा, तुमच्या भाऊंनी सर्वोदयची कल्पना उचलली होती. सर्वोदयवादी नेते म्हणतात त्याला. अन टू द लास्ट मॅन, की शेवटच्या माणसापर्यंत मला जायचं आहे, पोहोचायचं आहे, हे गांधीजींनी सांगितलं होतं. वॉर अँड पीस नावाचं पुस्तक जेव्हा त्यांनी वाचलं, टॉलस्टॉयचं वॉर अँड पीस, तेव्हा ते आफ्रिकेमध्ये होते. ते अतिशय म्हणजे पाश्चात्य पद्धतीने सगळा पोशाख करायचे, सूट बूट टाय कोट वगैरे सगळं. तिकडे ते वकिली करायचे आफ्रिकेमध्ये. आणि तिथं त्यांनी टॉलस्टॉयचं पुस्तक जेव्हा वाचलं वॉर अँड पीस, तेव्हा त्याच्यात खूप बदल झाला. आणि त्यांनी एक टॉलस्टॉय फार्म चालू केलं की आफ्रिकेमध्ये जो काळा आणि गोरा भेद होता त्याची सुरुवात गांधीजी खरे तर जे कार्यकर्ता म्हणून घडले ते आफ्रिकेतच घडले. तिथं त्यांना रेल्वेतून खाली ढकलण्यात आलं. काळा गोरा भेद तिथं झाला, आणि मग ते भारतामध्ये आले. उलट गांधींचा भारतातला काळ कमी आहे, पण आफ्रिकेतला काळ जास्त आहे. गांधीजी महात्मा का झाले? त्या पुस्तकामुळे. हरिश्चंद्राचं नाटक त्यांनी बघितलं, त्याच्यातून त्याच्या मनामध्ये बदल झाला की सत्य काय असतं, आणि आयुष्यभर त्या माणसाने सत्याची कास धरली. अंधाराला घाबरणारा हा मोहन पुढे इतका निर्भीड झाला की इंग्रजांना त्यांनी सांगितलं की चले जाओ, क्विट इंडिया, आणि पुन्हा आणखी संधीला डू ऑर डाय, करा किंवा
मरा. आपल्याकडे या महात्म्यावरती एक मोठा थाप मारला गेलेला आहे की गांधीजी अहिंसावादी होते आणि ते असे म्हणायचे इकडे मारली की इकडे गालपुढे करा. अजिबात नाही. गांधींचा एक सुविचार माझ्याकडे आहे, त्यांनी असं कोटेशन आहे, त्यांनी म्हटलं आहे बघा, तुम्ही सुद्धा धक्का बसेल तुम्हाला. गांधीजींनी असं म्हटलंय की जेव्हा हिंसा आणि दुर्बलता याच्यात जर मला निवड करायला सांगितली तर मी हिंसेची करेन. म्हणजे गांधी दुर्बलता मान्य नव्हती, पण आपण इतकं काय थोपलं त्यांच्यावरती की गांधीजी दुर्बल होते आणि ते आयुष्यात टोकाचे पुजारी होते. असं नाही. जेव्हा आपण गांधीजी समजून घ्याल, आज गांधीच्या जगामध्ये पुस्तक आहे, किती लोकांनी गांधी वाचले सांगा. आज या सरकारला पण कळत आहे, त्यांनी सुद्धा गांधीजींचे विचार आपल्यापुढे मांडताय. काळाची गरज आहे. आज परदेशामध्ये गांधीजींवरती अभ्यास होतोय, विद्यापीठांमध्ये त्यांच्यावरती अभ्यास होतोय, पीएचडी केली जाते. सगळ्याच देशामध्ये गांधीजींचे पुतळे आहेत. का? की त्यांचा प्रेरणास्थान आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज किती जणांनी वाचले? फक्त 4थीचा इतिहास आहे आपला, तेवढं तरी बरं आहे की 4थीला पूर्ण इतिहास आहे आपल्याला, शिवचरित्र, शिवाजी महाराजांचा इतिहास. आणि जो आम्हाला होता तोच आता पण आहे. इतिहास काय बदलत नसतो. आज शिवाजी महाराजांचा इतिहास इस्रायल सारख्या देशामध्ये शिकवला जातोय. त्यांच्या पुस्तकातून आज इस्रायलचा प्रत्येक विद्यार्थी सैनिक आहे की तो लहानपणापासून वाचतो, शिवरायांची नीती वाचतो, शिवरायांची युद्ध नीती, शिवाजी महाराजांनी कसं युद्ध केलं, त्यांची गनिमी कावा कसा होता, हे तिथं लहानपणी शिकवलं जातं पुस्तकातून. आणि म्हणून ते पुढे ही मुलं घडतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सगळ्यांनाच माहिती कशामुळे घडले? पुस्तकांमुळे. पुस्तकांची जर मैत्री केली नसती तर सांगा बाबासाहेब इतके मोठे झाले असते का? नाही. पुस्तकांनी मस्तक घडतं आणि असं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही. बाबासाहेबांनी त्यांचे शिक्षक होते. बाबासाहेबांची फार वेगळी गोष्ट आहे, वाचा तुम्ही. माझे बालपण नावाचं पुस्तक आहे त्यांचं, माझे बालपण. आणि काय वाचाल ते पण मी तुम्हाला सांगेन. वाचनाचे वयोगट आहे. विनाकारण काहीतरी वाचायचं टाइमपास करायचं असं करू नका, तुमचं जीवन बर्बाद होईल. आणि लक्षात ठेवा, जीवन फार क्षण कमी आहे. तुमच्या हा जो लाईफ टाइम आहे, जे तुम्हाला खूप अचिव्हमेंट करायचंय. एकदा काळ गेला की गेला, परत येणार नाही. तुम्हाला बीएला जो ठरवलं की मला गोल्ड मेडल मिळवायचंय, नंतर 2 वर्ष वाया घालवले, चालेल का? मग त्या वर्षी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, तरच मला गोल्ड मेडल मिळेल. विद्यापीठात पहिले यायचे, येऊ शकतात. लक्षात ठेवा, द सिक्रेट नावाचं पुस्तक आहे, रोंडा बर्न, द सिक्रेट, त्याचा मराठीमध्ये पण अनुवाद आहे. त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं, इफ यू डिसाइड, तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही ते मिळवू शकता. कयामत से कयामत में दाखवले बघा, शाहरुख खान म्हणतो की सारी कायनात जुड जाती है. तुम्ही फक्त काय करा, या कॉस्मॉसला एक संदेश द्या, मेसेज टाका की मला असं करायचंय, तेच कामाला लागून जाईल. तुम्ही मात्र त्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे. अशी पुस्तकं निवडा की जी तुम्हाला दिशा दाखवेल. अशा पुस्तकांची मैत्री करा. नुसतं पुस्तक वाचू नका, एक नोटबुक ठेवा. माझ्याकडे तर 10 ते 12 वह्या झाल्या आहेत. जे मी वाचलं त्या वहीला नाव दिलं मी सटरफटर. सटरफटर क्रमांक 1, 2 अशा 12 वह्या झालेल्या आहेत. जे वाचलं ना त्यातले कोटेशन अवतरण लिहून ठेवायचं. रीडिंग मेक्स परफेक्ट मॅन. फ्रान्सिस बेकन म्हणतो, रीडिंग मेक्स परफेक्ट मॅन अँड रायटिंग एक्झॅक्ट मॅन. कॉन्फरन्स मध्ये पण आपण काहीतरी शिकतो. एक जेव्हा आपण आधी आपली कॉन्फरन्स आहे एक प्रकारे, आहे की नाही? आणि हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा एखादं व्याख्यान ऐकलं ना ते आपल्याला अधिक महत्वाचं असतं. आज तुमच्याकडे सुद्धा मोबाईल पण आहे, पण आपण कधी चांगलं एखादं व्याख्यान ऐकतो का? इतक्या चांगले व्हिडिओज आहेत त्याच्यावरती, ते ऐका. ऑडिओ बुक्स आहेत, ती ऐका. आणि जर ई बुक वाचायला गेलं तर ते मला नाही वाटत पूर्ण वाचून होतो, कारण ई बुक डोळ्यांना खूप त्रास होतो आणि अर्धवट ते राहून जातं. पण पुस्तकाचा कसा फील असतो की पुस्तकात आपल्याला बुक मार्क ठेवता येतं, वाटलं तेव्हा ते काढता येतं आणि पुन्हा वाचता येतं. आणि म्हणून पुस्तकाची मैत्री अतिशय महत्वाची आहे. मित्रांनो, आम्ही सुद्धा सायन्सकडे होतो, पण आम्ही आर्टची पुस्तकं उचलून आणायचो, वाचायला येतो. का? की तो एक छंद होता, एक आवड होती आणि त्या पुस्तकाने मला वाटतं आम्हाला घडवलं, दिशा दिली. आपल्याला आश्चर्य वाटेल की भगतसिंग, सगळ्यांना माहिती आहे ना, भगतसिंग तर आपले आयडल असले पाहिजे. भगतसिंग यांना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी फाशी देण्यात येणार होती
आणि जेलरनी बघितलं की भगतसिंगची आज रात्री काय अवस्था असेल, कारण आजचीच रात्र फक्त याच्याकडे उरलेली आहे, उद्या मात्र भगतसिंग जिवंत असणार नाही, उद्या पहाटे 4 वाजताच त्यांना फाशी देण्यात येणार आहे. आणि म्हणून त्या जेलरला फार उत्सुकता होती. तो मध्ये मध्ये येऊन जाऊन काय भगतसिंग काय करतायत हे बघत होता. तर मित्रांनो, भगतसिंग अतिशय शांततेने पुस्तक वाचनात मग्न होते. त्या जेलरने पुन्हा विचारले की म्हटलं भगतसिंग, तुम्ही तर उद्या फासावर जाणार आहात, मी पुस्तकातून तुम्ही काय करणार आहात, बरोबर आहे की नाही, आपण तर काहीच करणार नाही. भगतसिंग म्हटले, फार सुंदर उत्तर दिले त्यांनी, की माझ्या तरुणांना कळलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत हा संदेश गेला पाहिजे की भगतसिंग फासावर जाताना सुद्धा पुस्तक वाचत होते. लक्षात ठेवा, भगतसिंग फार विद्वान माणूस होता. त्यांच्या मित्र सांगायचे की त्यांच्या कोटाच्या दोन्ही खिशांमध्ये पुस्तकच असायचे. हे काही माथे फिरून नव्हते. त्यांना माहिती होतं की ही जी आझादी आहे ही संघर्ष केल्याशिवाय मिळणार नाही. केवळ आयुष्याने स्वातंत्र्य मिळालेलं नाही, चरखा चला चलांगे स्वराज्य लेंगे, पण इतर आपले जे काही स्वातंत्र्य क्रांतीवीर आहेत त्यांचं पण खूप मोठं योगदान या स्वातंत्र्यामध्ये. तर भगतसिंगांच्या दोन्ही खिशांमध्ये, कोणा दोन्ही खिशांमध्ये पुस्तक असायची आणि फाशी जाण्याच्या आधी त्यांनी ते पुस्तक वाचून संपवलं होतं. त्यांनी सांगितलं की तरुणांना संदेश गेला पाहिजे की भगतसिंग मरेपर्यंत पुस्तक वाचत होते आणि पुस्तकाने त्यांना घडवलं. आणि म्हणून मित्रांनो, आपण किती पुस्तकं वाचली, किती पुस्तकं समजून घेतली हे फार महत्वाचं आहे. मला वाटतं आज आपल्या डोक्यात चक्र चालू झालेलं आहे की मला हे वाचायचंय बरं का, मला ते वाचायचंय बरं का. पुस्तकाने दिशा मिळते. आणि तुम्ही या वयामध्ये चरित्र वाचा की लोक मोठे कसे झाले. ज्याला आय एस अधिकारी व्हायचंय ना त्याने वाचा ना. ताई मी कलेक्टर होईल, कोणी वाचले सांगा बरं. राजेश पाटील, आपल्या जळगाव जिल्ह्यातलं एरंडोल नावाचं गाव आहे की नाही, तिथं ताडे नावाचं गाव आहे छोटस. राजेश पाटील आय एस अधिकारी, नापास झालेला मुलगा, 12वी सायन्स नापास, काहीच समजत नव्हतं. पण धुळ्याला शिकायला आला. सुधारणा तिचा जो क्लासमेट होता तो डॉक्टरचा मुलगा, आणि त्याने सांगितलं तू काय आहे, म्हणजे मी काहीच ठरवलं नाही. मग तो म्हणे असं नाही, माझं ठरलंय मी MBBS होणार आहे, आणि माझे आवडे डॉक्टर आहेत आणि माझं ठरलंय की मी MBBS होणार आहे. मग या डोक्यात कळलं, हा लक्षात आलं की आपण मी काहीतरी केलं पाहिजे. आणि पुढे BA झाला, अभ्यासाला सुरुवात केली आणि कलेक्टर झाला. आणि कलेक्टर ऑफिसला लिस्ट लागते, असा निकाल येत नाही. IAS एक्झामची लिस्ट कलेक्टर ऑफिसला लागते. तो पाहायला गेला, खालून बघतो, त्याचा नाव वरून काहीतरी नंबर होता 18-19 नंबरला. आणि त्याने मोबाईल घेतला, तेव्हा मोबाईल तिने मला माहिती नाही, फोन लावला आईला. आणि आयरणी आपली सगळी मातृभाषा आपली आयरणीच आहे. आणि आईला सांगितलं, काय सांगितलं, ताई मी कलेक्टर होईल. तेच गाव पुस्तकाला आपण दिलेलं आहे. आपल्या शेजारचंच गाव साक्री, सावोडे, माहिती सगळ्यांना. एक बिल्ला समाजाचा जन्माला आलेला मुलगा, जन्माच्या आधी बाप इथं सोडून गेला, परलोकात गेला. आणि मग आई मध्ये याला वाढवायचं का नाही, का पाडून टाकायचं. आजी म्हणते ना, देवना देल प्रसादचं, त्याला मी सांभाळसू. आजी दारू गाळायची आणि हा रडायचा, म्हणून 2-3 चित्र तोंडात टाकून द्यायची. हा झोपून जायचा अगदी लहान असताना. असा मुलगा जेव्हा त्याला पुस्तकांची संगत मिळाली, चांगले गुरु मिळाले, चांगले शिक्षक मिळाले, नवोदयमध्ये गेला. लोक जेव्हा ते दारू प्यायल्याच्या घरी यायचे तेव्हा ते म्हणायचे काही काम बरेच फुटा नाही, त्याला चाकणा काहीतरी म्हणतो वाटतं, चाकण काहीतरी म्हणतात, फुटाने घेऊन ये. हा म्हणतो नाही मला अभ्यास, उद्या परीक्षा आहे, सर रागवतील. तू काय डॉक्टर होणार शे का, आणि तू काय कलेक्टर होणार शे का. त्या डोक्यात पक्क पीठ झालं. लक्षात ठेवा, तुमच्याकडे थोडीशी जिद्द पाहिजे, आक्रमकता पाहिजे, लक्षात, तर तुम्हाला ते मिळवता येतं. त्याने ठरवलं की मला डॉक्टर पण व्हायचं आणि कलेक्टर पण व्हायचं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती, राजेंद्र भारुड, डॉक्टर राजेंद्र भारुड सगळ्याला येऊन गेले. आपला यशवंत गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. देवेंद्र वाघ यांनी त्यांना या ठिकाणी बोलवलं, त्यांना यशवंत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं. असे ते डॉक्टर राजेंद्र भारुड आपल्या गावाजवळचे, फार लांब नाही. आणि म्हणून जर तुम्हाला कोणाला मोठं व्हायचं असेल तर तुमचे फालतू मित्र सोडून द्या. असतील चित्त तर जमतील भूत.
वाढदिवसाला की सगळेच तुम्हाला फोन करतात का पार्टी मिळणार आहे. आता तर काय सगळ्यांमध्ये ते आलेले काय म्हणतात त्याला फूड्स काहीतरी हा फूड झाले म्हणजे सगळी प्रायव्हसी. अरे आपण किती वाया जातो. कोण होता असं तू काय झाला असं तू कोण होतीस तू काय झालीस तू अगं वेडी अशी कशी वाया गेलीस तू. वाया चाललो आपण आपलं जीवन वाया घालवत आहे. आणि आज आईबाप तुम्हाला पैसे पुरवत आहेत म्हणून ठीक वाटतंय. पुढे या सवयी लागल्या सवयी दीर्घकाळ जडतात त्या. लक्षात ठेवा कुठली सवय 21 दिवस जर अंगीकारली तर ती सरावाची बनते. आज आपण वाढदिवस आपल्याला घर नाही कुणी घर देतं का घर. इतके बेघर तरुण मी बघतो पाटक मैदानावरती वाढदिवस साजरा करतात अंधारात. त्यांना घर नाही बेघर आहे. अरे कुत्रे मांजरे असतात रस्त्यावरती आपल्याला घर आहे की नाही. छानपैकी घरी डायनिंग हॉल मध्ये बोलवा वाढदिवस साजरा करा आपल्या पालकांसमोर. बरं करतात तर करतात तो केक खाते नाही रे किती वाईट. तो तोंडाला काय चोपडतात त्या गाडीच्या सीटावरती काय बसतात. हे काय आपलं तारुण्य आहे का. अरे तरुण कोणाला म्हणावं. तरुणाची व्याख्या काय आहे. एखाद्या मुलीकडे कोण शेरवाजीकडे म्हणजे काय तुमचं मारदाव झालं का तारुण्य झालं. व्हेरी बॅड. तुम्ही क्षणाक्षणाने तुमचं जीवन वाया घालवतात. तुमचा मित्र तुम्हाला चेकाळतो असं चिट्टी मारे हे करे. अरे कोण होते शिवबा अशीच होती आमची आई सुंदर म्हणून मीही झालो सुंदर. अरे कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारमध्ये आली महाराजांच्या समोर. महाराज किंचितही फरक पडला नाही. प्रत्येक स्त्रीकडे मातृवतपणे पाहण्याची दृष्टी आमच्या महाराजांनी दिली. आणि आम्ही शिवजयंतीला छान एनर्जी ड्रिंक घेतो आणि जय भवानी जय शिवाजी म्हणतो. लाज वाटली पाहिजे आपल्याला. शिवचरित्र वाचलं का. शिवचरित्र वाचा मग तुमचं रक्त सळसळ उठेल. अन्याय करण्यासाठी नाही. रयत शिक्षण संस्थेचे भावना पाटील नेहमी सांगायचे मुलांना असं गप्पा मारताना सांगायचे की विद्यार्थ्यांनो जो विद्यार्थी अन्याय झालेला मुकाट्याने बघतो तो माझा विद्यार्थी नाही. त्याचा हात शिवशिवले पाहिजे. आज जर एखाद्या मुलीची आपल्या आया बहिणीची जर कोणी छेड काढत असेल तर किती तरुणांचे हात शिवशिवतात नाही पळून जातात. वाटलं तर व्हिडिओ काढतील. अरे याला तारुण्य म्हणत नाही. म्हणजे तेजस्विता तपस्विता आणि तत्परता ज्याच्यामध्ये आहे तो तरुण. आज सांगायला लाज वाटते 25 वयाचा तरुण हा म्हाताऱ्यासारखा दिसतो. आपण उशिरा उठतो. काय आपली भारतीय संस्कृती काय आहे. 12 वाजेपर्यंत ते मोबाईलच असतो. झोपच लागत नाही म्हणे. लवकर उठे लवकर निठे लवकर नीचे लवकर उठे त्यास आरोग्य ज्ञान संपदा भेटे. सगळं गुंडाळून ठेवलं आपण. पाश्चात्य अनुकरण करतोय आपण आणि आपण वाहत चाललोय. काय होणार आहे. लक्षात ठेवा आपल्यामध्ये पण काही हुशार लोक आहेत तेच पुढे जातात. ते तुमचे थोडा वेळ मित्र आहेत. घरी गेले की ते पुस्तकांची मैत्री करतात आणि म्हणून ते मोठे होतात. आपण कधी पुस्तकांची मैत्री करणार आहोत. लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला एखादं चांगलं पुस्तक मिळेल ना तेव्हा तुम्ही जागे व्हाल आणि तुम्हाला कळेल की अरे नाही आपण बदललं पाहिजे. मित्रांनो अब्राहम लिंकनचं नाव तुम्ही ऐकून असाल ना. अतिशय गरिबीत जन्माला आलेला हा मुलगा. लक्षात ठेवा आपण आपल्या आईवडिलांना दोष देतो की मी गरीब आहे तुम्ही गरीब आहात मला काहीच नाही असं नाही. स्टार्ट वेअर यू आर. अब्राहम लिंकन तुम्हाला वाटत असेल एका किराणा दुकानामध्ये पुढे बांधायचं काम करायचे. कोणाला साखर पुढे बांधायचे की नाही पूर्वी असं काम करायचे. आणि हे लिंकनचं मात्र पुस्तकांना अफाट प्रेम होतं. ते ज्याच्याकडे पुस्तक मागायला जायचे ना त्या मात्र मी तुला फुकट पुस्तक देणार नाही. मग लिंकन म्हटले मी तुमच्याकडे दिवसभर काम करतो पण मला पुस्तकं द्या. लिंकन दिवसभरच्या घरी काम करायचे पण त्याच्याकडे पुस्तक घ्यायचे. रात्री जागून ते पुस्तक वाचून काढायचे. एकदा लिंकनकडे प्रामाणिकपणा खूप होता. लक्षात ठेवा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तुमच्यामध्ये जर प्रामाणिकपणा असेल ना तर तुम्हाला ध्येयापासून कोणी अडवू शकत नाही. आणि पुस्तकं प्रामाणिकपणा शिकवतात. लिंकन यांनी एकदा त्यांच्याकडे दुकानामध्ये एक स्त्री 1 किलो साखर मागितली. त्यांनी अर्धाच किलो दिली. त्यांनी संध्याकाळी हिशोब केला की अरे अर्धा किलो साखर जास्त आले. त्यांना क्लिक झालं की त्या जी शेजारच्या गावातली स्त्री आहे तिला आपण अर्धा किलो साखर कमी दिली. त्यांनी तेवढ्या रात्री ती अर्धा किलो साखर बांधली. त्या स्त्रीच्या गावाला त्याला अर्धा तास लागला. 4 ते 5 किलोमीटर अंतर जाऊन त्याने दार ठोठावलं
आणि तिला ती साखर दिली आणि सांगितलं की तुम्हाला मी साखर कमी दिली, तुम्हाला 1 किलो साखरचे पैसे दिले, मी तुम्हाला अर्धाच किलो दिली, तुमची साखर घ्या. त्या बाईने सांगितलं की अब्राम तू पुढे फार मोठा होशील. आणि तुम्हाला माहिती अब्राम लिंकन कोण झाले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. का तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुस्तक वाचलं, पुस्तकाने दिशा दिली, शिक्षण घेतलं. शिक्षण कधी थांबवायचं नाही मित्रांनो. आपल्या वाटतं MA झालं भरपूर झालं, BA झालं भरपूर झालं, नाही. शिक्षण ही अभियान प्रक्रिया आहे. पुस्तक आणि शिक्षण याचा जवळचा संबंध आहे. पण पदवी मिळवण्यासाठी शिकायचं हा हेतू नको. जीवनासाठी आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे, हे आपल्याला पुस्तक शिकवते. पद्मा गोळे नावाची एक आपल्या लेखिका होती, पद्मा गोळे. त्या अतिशय वृद्ध झाल्या होत्या आणि त्यांना पुस्तक पण अंतरावर टेकल्या, पुस्तक पण पकडता येत नव्हतं. तेव्हा त्यांनी पुस्तकात 1-1 पान काढून वाचलं, 1-1 पान. नेपोलियन बोनापार्ट जगचेता होता की नाही, या माणसाच्या आज तुम्ही जर कधी गेलात संग्रहालयामध्ये, तिथं अमेरिकेमध्ये फ्रान्सच्या संग्रहालय म्युझियम मध्ये, तिथं नेपोलियनने वाचलेल्या पुस्तकांची यादी. काय गरज त्याला पुस्तक वाचायची? तो तेवढा मोठा सम्राट होता की नाही. पण लक्षात ठेवा, पुस्तकं ही दिशादर्शक असतात, मार्गदर्शक असतात. पुस्तक वाचण्याचे फायदे फार आहेत की आपली विचाराची क्षमता वाढते, माणूस विचार करायला प्रवृत्त होतो, त्याची भाषा शुद्धी होते, त्याला बोलता येतं आणि त्याला स्वतःची मतं पण मांडता येतात. कशामुळे? पुस्तकामुळे. आणि म्हणून टिळक तर नेहमी म्हणायचे की स्वर्गापेक्षाही जिथं चांगली पुस्तकं आहेत त्या जागेचं मी स्वागत करेन. आणि म्हणून अशी जागा कोणती आहे तर वाचनालय. आणि म्हणून आपण वाचनालयाकडे वळलं पाहिजे. आपली पावलं जेव्हा वाचनालयाकडे वळतील ना, तेव्हा आपल्या जीवनाला काहीतरी दिशा मिळेल. मला एका दिवशी असं वाटलं, आमच्या कॉलनीमधून मी संध्याकाळी पुस्तकं घेतो आणि कोणाला द्यायचं असतं किंवा कोणाला तरी आणायचं असतं, तर मला वाटायला लागलं की लोक का मला वेडा म्हणतील, म्हणून पुस्तक लपवून घेतलं बरं का. कारण पुस्तक घेऊन जाणार कोण दिसतं का सांगा बरं? हातात पुस्तक घेऊन जाणार कोण दिसतं का? त्या दिवशी मला काय फील झालं मला माहित नाही, पण मी ते पुस्तक लपवून घेतलं. का तर म्हणून पुस्तकच घेऊन जातो आता कोणी म्हणायला नको. म्हणजे बघा, मी असा विचार करावं इतपत आपली समाजाची पातळी आता खालवलेली आहे. आला लक्षात तुमच्या? पण पुस्तकांना मानाचं स्थान मिळायला पाहिजे. आपल्या घरामध्ये किती पुस्तक आहेत? पुस्तकात एखादं कपाट आहे का? असलं पाहिजे. जसं आपला वॉर्डरोब भरलेला असतो की नाही कपड्यांनी, तसा आपल्या घरामध्ये पुस्तकं असलीच पाहिजे. ती पुस्तकं तुम्हाला खुणावतील, दिशा दाखवतील, मार्ग दाखवतील. जसं आपण आता बघितलं काय उदाहरण की लोक कशी मोठी होऊन गेली, महान झाली, तशी तुमच्या जीवनामध्ये एखाद्या पुस्तकातून तुम्हाला काय दिशा मिळेल हे सांगता येत नाही. आपण जर अभ्यास केला की शीख धर्माचा ग्रंथ गुरु कोण आहे शीख धर्माचे, तर कोणी असा गुरु नाहीये, त्यांचं पुस्तकच गुरु आहे, त्यांचा धर्मग्रंथ, त्याचं नाव आहे गुरु ग्रंथ साहेब. गुरु ग्रंथ साहेब तुम्ही जा गुरुद्वारामध्ये, तिथे गुरु ग्रंथ साहेब ठेवलेला असतो, ग्रंथ ठेवलेला आहे, त्या ग्रंथाला त्यांनी गुरु मानलेलं आहे. आपण कधी गुरु म्हणू? आपल्याकडे उलट हिंदू संस्कृतीमध्ये इतकं चांगलं वाङ्मय आहे. ज्ञानेश्वरी, ज्ञानोबांनी काय विचार लिहून ठेवले ज्ञानेश्वरीमध्ये. आज आपल्या सगळ्या धर्मग्रंथाचा वापर पाश्चात्य लोक करतायत. गीतेचा वापर पाश्चात्य लोक करतायत, गीता समजून घेत आहेत, गीतेमध्ये काय दिलेलं आहे ते समजून घेत आहेत, आणि आपण त्याच्यामधून फार लांब आहोत. आपण या ग्रंथाकडे पण वळलं पाहिजे. आणि आपण विशेष म्हणजे आता तरुणांनी वैज्ञानिक पुस्तकं वाचली पाहिजे. विज्ञानाच्या काही गोष्टी वाचता का तुम्ही? वैज्ञानिक पुस्तकं वाचा. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. आता ही बातमी आली बघा की अंतराळामध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी इस्रोने चवळीचा दाना म्हटला, चवळीचा दाना, आणि तो तिथे उगवला, जन्मेट झाला, त्याला कोंब फुटला अंतराळामध्ये. आणि म्हणजे जर आपल्याला हळूहळू भारताचं स्वप्न आहे की आता इथं लोकसंख्या फार आहे, भारतामध्ये पृथ्वीचा भार कमी करू, हळूहळू चंद्रावरती प्लॉट पडतायत, मग तिथे माणसाला खायला काय लागणार आहे? भाजीपाला लागेल की नाही? त्यांनी आता सुरुवात केली आणि 2040 पर्यंत आपण सक्सेस होणार आहोत. याचा आहे का आपल्याकडे काही नोंद आहे का आपल्याकडे? तर ह्याच्या नोंदी घ्या, तर तुम्हाला दिशा मिळेल असं मला म्हणायचंय. आणि हे तुम्हाला कुठून कळेल? पुस्तक वाचल्याशिवाय कळेल का? नाही करणार. पुस्तकाचं म्हणणं काय आहे? कवी गुलजार म्हणतात, ते कवितेतून मी तुम्हाला सांगतो. वेळ झाला की
तुम्ही थांबायचं मला टाळा होतं बरं का थांबायचं ना. हा एक शेवटची कविता फक्त सांगतो कवी गुलजार यांची. छान म्हणजे आपली सहनशीलता किती आहे हे कळालं आहे की नाही. आणि खरंच आहे काय असतं माहिती कीर्तनाला गर्दी कमी असते आणि तमाशाला मात्र कानाची फाडून लोक मध्ये जातात. चालायचं ते कारण कीर्तनात झोप येते बघा आहे की नाही. असं कुठे दांगडीचं झोप येईल का नाही. मला आज तुमच्याशी अतिशय गांभीर्याने बोलायचं होतं कारण हा विषय गांभीर्याने घेण्याचाच आहे. पण तरी मला वाटतं काही 10-5 मुलं जरी पुस्तकाशी मैत्री करतील असा आशा मी बाळगतो. शब्दराश्मींची कविता फक्त वाचून दाखवतो आणि मी थांबतो. कविता अशी आहे किताबें करती है बातें बीते जमानों की. किताबें करती है बातें बीते जमानों की, दुनिया की, इंसानों की, आज की कल की, एक एक पल की, खुशियों की, गमों की, फूलों की, बमों की, जीत की, हार की, प्यार की, मार की. क्या तुम नहीं सुनोगे इन किताबों की बातें. किताबें कुछ कहना चाहती है तुम्हारे पास रहना चाहती है. किताबों में चिड़िया चहचहाती है, किताबों में खेतियां लहलहाती है, किताबों में झरने गुनगुनते हैं, किताबों में किस्से सुनाते हैं, किताबों में रॉकेट का राज है. किताबों में रॉकेट का राज है, किताबों में साइंस की आवाज है, किताबों में कितना बड़ा संसार है. क्या तुम इस संसार में नहीं जाना चाहोगे. किताबें कुछ कहना चाहती है तुम्हारे पास रहना चाहती है. मित्रों वेळ बराच झालेला आहे कारण माझ्या आधी तुम्ही बरंच काही ऐकलेलं आहे आणि एवढी सहनशीलता आपल्यामध्ये अजून नाहीये त्यामुळे अधिक काही तुम्हाला ऐकवत नाही. या ठिकाणी थांबतो. I